नमस्कार मंडळी, वेलकम टू फिरातीच्या महिला. मी रेश्मी स्वागत करते तुमचं महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीच्या एपिसोड नंबर 5 मध्ये. तर आज आपण आलो आहोत खास खानदेशी जेवणाचा अनुभव घेण्यासाठी खानदेशी ठसका या रेस्टॉरंटमध्ये. तर जो ठसका यांच्या नावामध्येच आहे तो आपल्या जेवणामध्ये आहे की नाही ते बघण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा आमचा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्ही तो लगेच बघू शकता. चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मेन्यू मध्ये आम्ही डिसाईड केला आहे फर्स्ट नागली मसाला पापड, दुसरं आहे कोळंबी ठेचा आणि सुरमई थाळी. तर कोळंबी ठेचा हा प्रकार मला खूपच युनिक आणि इंटरेस्टिंग वाटला, त्याच्यामुळे तो मागवलाय. आणि नागली मसाला पापड, हा नागली म्हणजे स्पेशल नाचणीचा पापड, मसाला पापड इथे बनवतात. तो सुद्धा खूपच छान इंटरेस्टिंग डिश आहे आणि हे यांच्या बेस्ट सेलिंग डिश आहे, त्याच्यामुळे आम्ही ऑर्डर केली. तर ही आपली पहिली डिश आलेली आहे, जी आहे नागली मसाला पापड. तो खूप इंटरेस्टिंग वाटतो आहे. नॉर्मल जो खिचा पापड टाईप असतो तसा हा पापड मला दिसतोय आणि हा नाचणी पासून बनलेला आहे. छान क्रिस्पी क्रंची असा हा पापड आहे. तर आपण हा टेस्ट करूया. आता ना हा पापड असं सगळा मेस होणार आहे, सो प्लीज तसंच खायचा. मस्त कुरकुरीत पापड आहे खायला आणि ह्यानी आतमध्ये पण असा मस्त मसाला भरलाय. नुसतं असं सुका सुका लागत नाही त्याच्यामुळे. छान आहे याची स्टफिंग वरची. स्टार्टर डिश आलेली आहे, जे आहे कोळंबी ठेचा. मस्त असे हे कोळंबीचे तुकडे आहेत आणि वरून मस्त मिरचीचा ठेचा दिलाय. आता बघूया हा किती स्पायसी आहे. ऑल द बेस्ट. कोळंबी छान फ्रेश आहे. जबरदस्त ठेचा, पूर्ण ठेचाचा फ्लेवर त्या कोळंबीमध्ये उतरला. खूप छान ज्युसी अशी कोळंबी आहे ही. थोडी ही अशी इंटरेस्टिंग डिश आहे, छान. सो गिव्ह इट अ ट्राय. जे फिश लवर्स आहे त्या लोकांना ही डिश नक्की आवडू शकते. तर आपली ही अशी मोस्ट अवेटेड डिश आलेली आहे, सुरमई थाळी, जी पूर्ण खानदेशी मसाल्यांमध्ये बनलेली आहे. हा सुरमईचा पीसच त्याने खूप असा मोठा दिला आहे आणि त्याच्यावर संपूर्ण काळ्या मसाल्याचं मॅरिनेशन आहे, जे खूप टेम्पटिंग दिसतं. मी पहिल्यांदा काळ्या मसाल्यातली अशी मच्छी खाणार आहे. सोबतच ह्या लोकांनी दिला आहे हा कोळंबी रस्सा. तो सुद्धा छान काळ्या वाटणात बनवलेला आहे. जवळा आहे, सोलकढी आहे, चपात्या आहे, पापड आहे आणि हा मस्त असा गरमागरम भात आलेला आहे. तर आता आपण या डिशला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला मी हा सुरमईचा पीस खाऊन बघणार आहे. पीस सुद्धा खूप मोठा आहे आणि खूप छान ज्युसी आहे हा. वाव, बघू शकता गरमागरम पीस. आणि आता हा सोबत हा काळा मसाला, वरती ही लसूण या लोकांनी फ्राय करून टाकली आहे. हे खूप असं इंटरेस्टिंग दिसत आहे. नॉर्मली कोकणी पद्धतीने मासे खाणार मी या माशाच्या प्रेमात पडली. खूप सुंदर आहे. वाव. आणि आता मी कोळंबीचा रस्सा ट्राय करते आहे, काळ्या वाटणातला. अप्रतिम रस्सा आहे. संपूर्ण काळ्या मसाल्यांची टेस्ट आहे या कोळंबीमध्ये खूप छान उतरलेली आहे. खूप सुंदर वाटत आहे. ग्रेव्हीचं टेक्स्चर सुद्धा खूप छान आहे आणि जास्त स्पायसी रसा नाहीये हा, पण टेस्टला तेवढाच उत्कृष्ट आहे. आणि आता मी हा जवळा ट्राय करणार आहे. छान सुटसुटीत हा जवळा आहे. खानदेशी
अजिबात असं वाटत नाहीये की मी काही असं वेगळं काहीतरी टेस्ट करते. खूप टेस्टी असं हे जेवण लागतं. तर मस्त आम्ही आता विदिन 5 to 10 मिनिट्समध्ये सगळ्या चपात्या संपवलेल्या आहेत. एवढं अप्रतिम होतं हे. ही जी सुरमई फिश आहे संपूर्ण काळ्या मसाल्याच्या वाटणामध्ये अगदी असं अशी बुडवलेली आहे. बघा एवढं त्याला भरपूर मॅरिनेशन केलंय काळ्या मसाल्याचं. आणि हा मसाला असा आहे ना तुम्हाला खाताना त्याचा तिखटपणा जाणवत नाही, पण जेव्हा तुम्ही तो असा घशामध्ये उतरला जातोय तेव्हा जो ठसका येतोय त्यांच्या हॉटेलच्या नावासारखा, जसं मी आधी बोलली होती की ह्यांच्या जेवणामध्ये ठसका आहे की नाही ते आपण बघूया. तर हा मंडळी हा ठसका यांच्या जेवणामध्ये आहे. नावाला साधे असं यांची ही डिश आहे. अप्रतिम आहे. थोडं स्पायसी आहे पण उत्कृष्ट आहे चवीला. आणि आता मी चपात्या संपवल्या आहे. आता मी हा राईस ट्राय करणार आहे. आणि आम्हाला असे हे घरगुती रेस्टॉरंट, घरगुती म्हणण्यापेक्षा जे आपले ट्रेडिशनल महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट्स आहेत ते ट्राय करायला प्रचंड आवडतात. तर तुमच्या ओळखीमध्ये जे तुम्हाला असे रेस्टॉरंट माहिती असतील तर ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आम्ही त्या ठिकाणी जाण्याचा नक्की प्रयत्न करू. मस्त आता हा असा भात आणि हा कोळंबीचा रसा. रशातली कोळंबी मी टेस्ट नाही केली आहे, आता मी ती पण ट्राय करते. वा, ती पण खूप छान उत्कृष्ट पद्धतीने शिजली आहे. तर माझी सर्दी बरी होणार आहे या रस्सा खाऊन. चला सुरुवात करूया. पुन्हा एकदा झणझणीत काळा मसाला पण फिश सोबत खूप छान जातं. वाव, संपूर्ण जेवण हे खानदेशी काळ्या मसाल्यामध्येच बनवलेलं आहे. ठसकेदार जेवण आहे अगदी. मला प्रचंड आवडलेलं आहे हे. वाव, झणझणीत ठसकेदार जेवण. तर असा हा झणझणीत जेवणाचा आस्वाद आम्ही घेतलेला आहे. संपूर्ण फिश थाळी 450 रुपये फुल वसूल. पण थोडा स्पायसी आहे, तर आता हा स्पायसीनेस थोडा कमी करण्यासाठी इथे हा सोलकढी दिली आहे. आता ही थंडगार सोलकढी आहे. खरंच कोकणी लोकांचं सोल म्हणजे सोलकढी. मला बरं वाटलं ही सोलकढी करून. ह्या पूर्ण जेवणाला, ह्या झणझणीत जेवणाला ही सोलकढी तेवढ्याच छान लेवलवरती आणते. तिला सुद्धा तृप्त करून जाते. अप्रतिम जेवण आहे. मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करेन की इथे नक्की या. तुम्हाला सुद्धा या जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल तर या ठिकाणचा पत्ता, इथे पोचायचं कसं, हे सगळं आम्ही डिस्क्रिप्शन आणि पिन कमेंटमध्ये मेन्शन केलं आहे. सो ते बघायला विसरू नका. हा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. असंच आमच्यावर मनापासून प्रेम करत राहा. आम्ही असे छान छान नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत राहू. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि लवकरच आता भेटू पुढच्या गुरुवारी नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.